नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चार्ट पॅटर्नमधील डबल बॉटम हा पॅटर्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. डबल बॉटम हा मित्रांनो बुलिश पॅटर्न आहे. त्यामुळे हा पॅटर्न जर सपोर्टवरती बनत असेल तर तिथून प्राईस वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. हा पॅटर्न डब्ल्यू सारखा दिसतो, त्यामुळे याला डब्ल्यू पॅटर्नसुद्धा बोललं जातं. तर यामध्ये काय होतं, प्राईस पहिल्यांदा खाली येते, सपोर्टला टच करते आणि परत थोडी वर जाते आणि परत खाली येऊन सपोर्टवरून प्राईस वरती जाते. आता याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. तर यामध्ये काय होतं, प्राईस अशी वरून सपोर्ट लेवलपर्यंत खाली येते. आता ज्या लोकांनी इथे कुठेतरी सेल केलं असेल त्या लोकांना आता इथे प्रॉफिट होते, बरोबर. मग आता तुम्हाला माहिती आहे की सपोर्टवरून बाईंग येते, बरोबर. त्यामुळे हे जे लोक आहेत ज्यांनी इकडे सेल केलं होतं त्यांना आता प्रॉफिट होतंय. त्यामुळे हे जे लोक आहेत ज्यांनी इकडे सेल केलं होतं त्यांना आता प्रॉफिट होतंय. त्यामुळे आणि इथे सपोर्ट लेवल असल्यामुळे ते लोक प्रॉफिट बुक करू लागतात आणि प्राईजला ते वरती नेतात. ओके, परंतु मला सांगा, एवढ्या मोठ्या सेलिंगनंतर या एवढ्याशा पुलबॅकमध्ये सर्व सेलर्स बाहेर पडले असतील का? तर नाही. या एवढ्या मोठ्या सेलिंगनंतर या छोट्याशा पुलबॅकमध्ये सर्व सेलर्स बाहेर पडत नाहीत. थोडेसे सेलर बाहेर पडतात. मग ज्यांना आता घाई नव्हती, ज्यांना वाटत होतं की प्राईस अजून खाली जाईल, ते परत एकदा प्राईसला खाली नेण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळी प्राईस सपोर्ट लेवलच्या आसपास येते त्यावेळी काय होतं, यामधल्या ज्या लोकांनी त्याआधी प्रॉफिट बुकिंग केली नव्हती त्यांना आता भीती आहे की इथून प्राईस वर गेली तर आता आपलं नुकसान होईल. त्यामुळे ते जे उरलेले लोक आहेत ते आता प्रॉफिट बुकिंग करू लागतात. प्रॉफिट बुक करतात म्हणजे काय, तर ते आता बाय करतात आणि त्याबरोबर इथे सपोर्ट लेवल असल्यामुळे नवीन बायर्ससुद्धा बाईंग करू लागतात. त्यामुळे इथून मोठी बाईंग येते. समजलं. तर आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. तर सर्वात आधी या डब्ल्यू पॅटर्नची जी नेकलाईन आहे त्यातून एक अशी आडवी लाईन मार्क करा आणि ज्यावेळी प्राईस ही नेकलाईन तोडून वर जाईल आणि पुन्हा ज्यावेळी या नेकलाईनला रिटेस्ट करेल त्यावेळी तुम्ही रिटेस्ट नंतर बुलिश कॅन्डलच्या वरती बाय करू शकता. आणि यामध्ये स्टॉप लॉस जो आहे तो या स्विंगच्या खाली राहील, किंवा अजून डीप स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर या स्विंगच्या खालीसुद्धा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. त्यानंतर या पॅटर्नमध्ये पण एम पॅटर्नप्रमाणे 3 प्रकारे तुम्ही टार्गेट घेऊ शकता. पहिला प्रकार जेवढा तुमचा स्टॉप लॉस आहे त्याच्या दुप्पट टार्गेट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुसरा प्रकार, हा जो याचा बॉटम आहे तिथून या नेकलाईनपर्यंतचे जेवढं अंतर आहे तेवढं पॉईंटवरती तुम्ही टार्गेट घेऊ शकता. समजा बॉटमपासून नेकलाईनपर्यंतचं अंतर हे 100 पॉईंटचं असेल तर 100 पॉईंटचे तुम्ही टार्गेट घेऊ शकता. ही टार्गेट घेण्याची सर्वात योग्य पद्धत आहे जी जास्त प्रमाणात वापरली जाते. त्यानंतर तिसरी पद्धत, तुमचा जो येणारा पुढचा रेजिस्टन्स आहे तिथंपर्यंतचं टार्गेट तुम्ही घेऊ शकता. ओके, तर त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की एम पॅटर्नप्रमाणेच डब्ल्यू पॅटर्नमध्ये सुद्धा याचा जो दुसरा बॉटम आहे तो या पहिल्या बॉटमच्या बरोबर किंवा त्याच्या वरती असला पाहिजे, म्हणजे लहान असला पाहिजे, तरच हा पॅटर्न योग्य प्रकारे काम करतो. जर हा दुसरा बॉटम या पहिल्या बॉटमच्या खाली असेल तर तो लोअर लो बनतो, त्यामुळे इथून प्राईस खाली जाऊ शकते. तर समजलं असेल सर्वांना. तर अशा प्रकारे डबल बॉटम हा पॅटर्न काम करतो. एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न दोन्ही पण सिमिलर वर्क करतात, फक्त दिसायला उलटे असतात. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.